नमस्कार. आत्ता आपण या व्हिडिओमध्ये स्वप्न वासव दत्तम याचा विवेचक रसास्वाद अर्थात स्वप्न वासव दत्तम या नाटकाची थोडीफार पार्श्वभूमी आणि कथाभाग हा कसा ग्रंथित केला गेलेला आहे ते आपण बघणार आहोत. स्वप्न वासव दत्तम. आधीच मी सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे भासाची एकूण 13 नाटके प्रसिद्ध आहेत आणि टी गणपती शास्त्री यांनी भाषेच्या आधारावर, काही शब्दसाम्याच्या आधारावर आणि काही कथानकांच्या आधारावर किंवा मांडणीच्या आधारावर, शैलीच्या आधारावर ही 13 नाटके भासाने लिहिली आहेत. या पद्धतीचे विधान शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेले आहे आणि याच भासाचे प्रतिज्ञा यौगंधरायण जिथे संपतं, म्हणजे त्याची कथा जिथे संपते तिथे हे स्वप्न वासव दत्तम नाटक सुरू होतं. स्वप्न वासव दत्तम हा भासाच्या एकूण 13 नाटकांपैकी असलेले प्रतिज्ञा यौगंधरायणाचा उत्तरार्ध असं जरी म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही किंवा चुकीचंही ठरणार नाही. त्यामुळे स्वप्न वासव दत्तम या नाटकाचे कथानक सुरू होण्यापूर्वी काय भरे घडले असेल अशी जेव्हा कुतूहलाची बाब रसिकाच्या मनामध्ये जागी होते तिथे प्रतिज्ञा यौगंधरायणाचा पूर्व भाग आपल्याला पाहावयास लागेल किंवा ती घटना कोणत्या पद्धतीने झाली, कोणत्या घटना घडल्या या सगळ्या बघण्यासाठी प्रतिज्ञा यौगंधरायणाचा आधार आपल्याला घ्यावा लागेल. या नाटकाचा जर नायक पाहिला तर तो उज्जैनीचा जो वत्सदेशाचा राजा जो आहे, उज्जैनी नाही तर वत्सदेशाचा जो राजा आहे तो उदयन, आणि जी वासवदत्ता ही नायिका दाखवली आहे ती अवंती कन्या म्हणजे अवंती देशाची किंवा प्रद्योत याची मुलगी. प्रद्योत हा उज्जैनीचा राजा. महासेन हे त्याचं दुसरं नाव, जेणेकरून त्याच्याकडे या नावाप्रमाणेच मोठ्या संख्येची सेना प्राप्त होती. त्यामुळे हे नाव त्याला त्याच्या सेनेच्या संख्येमुळे पडले. अंगारवती ही प्रद्योताची पत्नी आणि वासवदत्ता ही प्रद्योताची मुलगी. वासवदत्ता जेव्हा वयात आली किंवा ऐन तारुण्याच्या अवस्थेत आली तेव्हा तिचा विचार राजवाड्यामध्ये आणि राजाच्या मनातही सुरू झाला आणि आता या वासवदत्तेला अगदीच ती वयात आल्यापासून विविध राजांच्या मागण्याही यायला सुरुवात झाल्या. तिला मागणी घालण्यासाठी अनेक ठिकाणाहून दूत येऊ लागले, पण कुणीच वासवदत्तेचा पती या पद्धतीचा असा त्या प्रद्योताच्या मनात कुणी भरत नव्हतं. आणि याच वेळी वत्सदेशाचा राजा उदयन हा प्रद्योताच्या आणि अंगारवतीच्याही दृष्टीने अगदी अनुरूप असा जावई होता, परंतु इतर राजाप्रमाणे त्याने वासवदत्तेला एकदाही मागणी घातली नाही हा विचार मात्र प्रद्योताला खटकत होता. उदयनाला आपला थोर कुळाचा, कलाप्रावीण्याचा, तारुण्याचा, सौंदर्याचा आणि शूरवीरपणाचा गर्वच जणू झाला आहे असा प्रद्योताला वाटून गेलं आणि त्यामुळे एकीकडून असे जरी वाटले की प्रद्योताला की उदयन हाच आपला जावई व्हावा, तरी देखील त्याच्या ठिकाणचा जो गर्व किंवा विलक्षण ईर्ष्या किंवा अहंकार ही मात्र त्याला त्या विचाराच्या दिशेने पावलं उचलू देत नव्हती. आपण होऊन उदयन जेव्हा वासवदत्तेला मागणी घालेल तेव्हा मी याचे लग्न करून देईल अशी भावना त्याच्या ठिकाणी यायला लागली आणि ही मागणी घालण्यासाठी उदयनाला उज्जैनीला यावेच लागेल अशी व्यवस्था करायचे प्रद्योताने ठरवले. युक्तीने उदयनाला पकडायचे आणि त्याला कैद करून उज्जैनीला आणावयाचे असा प्रद्योताने एक बेत आखला आणि शालंकायन नावाच्या सेवकावर ही जबाबदारी टाकली. उदयन राजा गर्द अरण्यामध्ये शिकारीला जाणार हे कळाले त्याच वेळी प्रद्योताने उदयनाला आपल्या तावडीत पकडण्यासाठी राणहत्तीच्या घोळक्यामध्ये
निळ्या रंगाचा एक कृत्रिम हत्ती ठेवण्याचा बेत केला आणि हे उदयनाच्या एकनिष्ठ अमात्याला म्हणजेच मंत्री असणाऱ्या योगंधरायणाला कळाले. पण याचा प्रतिकार करणे शक्य होण्यापूर्वीच उदयनाला प्रद्योताने पकडल्याची बातमी त्याच्या कानी आली. उदयनाला कसे पडले याची हकीकत काहीशी पुढील प्रमाणे. आपले सारे सैन्य उदयन मागे ठेवतो आणि हत्तीच्या कळपाची शिकार करायला पुरेसं होईल इतक्याच सैन्यासह तो गर्द अरण्यात शिरतो. गर्द निळा रंग असलेला एक हत्ती रानात आहे अशी बातमी एका माणसाने दिल्यावरून विणा वाजवून त्या हत्तीला वश करण्याचा विचार उदयनाच्या मनात येतो आणि रुमनवानासारख्या एकनिष्ठ सेवकाच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करून तो आपल्या घोड्यावर स्वार होतो आणि अगदी थोड्या सैनिकांबरोबर त्या हत्तीला शोधण्यासाठी जातो. त्या कृत्रिम हत्तीजवळ येऊन उदयन जेव्हा विणा वाजवू लागतो तेव्हा त्याच वेळी दुसऱ्या एका कृत्रिम हत्तीच्या पोटात लपून बसलेले सैनिक अगदी भराभर बाहेर पडतात आणि हे सारं प्रद्योताचं कट कारस्थान आहे हे तेव्हाच उदयनाच्या लक्षात येतं. शत्रूवर मात करण्याच्या ईर्षेने तो सैनिकावर त्वेषाने तुटून पडतो, परंतु शत्रू सैन्य मोठं असल्यामुळे त्याच्या पराक्रमाचा तिथे उपयोग होत नाही आणि सायंकाळच्या वेळी तो बेशुद्ध होऊन पडतो. प्रद्योताचे सैनिक त्याला पकडतात. तेवढ्यात शालंकायन नावाचा प्रद्योताचा अमात्य तिथे येतो आणि त्याने राजाची विटंबना थांबवून त्यास तो मुक्त करतो. झाल्या प्रकाराबद्दल त्याची क्षमाही मागतो आणि त्याला मेन्यामध्ये घालून उज्जयिनीला नेतो. उदयन अशा प्रकारे प्रद्योताचा कैदी होतो. हा सारा वृत्तांत कळताच योगंधरायण फार संतापतो. काय वाटेल ते करून प्रद्योताच्या तावडीतून उदयनाला सोडवून आणा असा निरोप उदयनाची आई योगंधरायणाला पाठवते आणि उदयनाला सोडवण्यासाठी कोणतेही कारस्थान करण्याचा योगंधरायण निर्धारही करतो. इकडे उज्जयिनीमध्ये उदयनाला कैद करून शालंकायन आला आहे अशी बातमी प्रद्योताला कळते आणि थोड्याच वेळा अगदी स्वतः शालंकायन उदयनाला घेऊन येतो देखील. इतके दिवस मोठ्या तोऱ्यात वागणाऱ्या उदयनाला पकडून आणल्यामुळे प्रद्योताला विलक्षण आनंद होतो. आत्तापर्यंत प्रद्योताला इतका आनंद जणू कधी पूर्वी झालाच नव्हता आणि स्वतः प्रद्योत देखील हे कबूलही करतो. आता वासवदत्तेला कोणीही मागणी घातली तरी तिचा विचार करायचा नाही, तिचा विवाह उदयनाशीच करावयाचा असा त्या दोघांचा निर्णय होतो आणि आज आपले महासेन हे नाव जणू यथार्थ झाले आहे असे तो म्हणतो. उदयनाला पकडले तेव्हा त्याची घोषवती नावाची वीणा ही त्या शालंकायनाच्या हाती लागते आणि वासवदत्ता देखील वीणा शिकत आहे हे कळाल्यावर तिलाच ही वीणा द्यावी असा विचार प्रद्योताच्या मनात येतो. उदयनाला आपण कैद करून आणले आहे हा विचार प्रद्योताच्या मनातून नाहीसा होत नाही. तरीसुद्धा उदयनाशी सर्वांनी फार चांगल्या रीतीने वागावे असा तो हुकूम सोडतो. इकडे उदयनाला सोडवण्यासाठी योगंधरायणाने जे कारस्थान रचले त्याचा प्रयोग सुरू होतो. उज्जयिनीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपले विश्वासू हेर योगंधरायण पेरून ठेवतो. खुद्द राजवाड्यात देखील त्याचे हेर शिरकाव करून घेतात. एक हेर तर खुद्द वासवदत्तेच्या भद्रावती नावाच्या हत्तीणीचा महात होतो. राजवाड्यातील नलगिरी नावाचा हत्ती पिसाळावा यासाठी योगंधरायणाने अनेक युक्त्या योजून ठेवल्या आहेत. त्या हत्तीच्या भोवती सर्वत्र मादक वनस्पती पेरून ठेवल्या जातात आणि नाना प्रकारचे पदार्थ चाळून ते एकत्र करून त्याला धष्टपुष्ट केलं जातं आणि ते खाण्याने तो हत्ती अतिशय माजल्यासारखा वागतो. एका मोकळ्या घराला आग लावून त्याला पिसाळून सोडण्याची तयारीही केली जाते. याच्या जोडीला नगाऱ्यांच्या जोराचा आवाज करण्याची व्यवस्था देखील होते आणि हा सगळा प्रकार कशासाठी तर फक्त प्रद्योत राजा वैतागून जाईल आणि उदयनाला सोडून देईल यासाठी. कैदेतून सुटल्याबरोबर उदयनाने घोषवती वीणा हस्तगत करावी आणि नलगिरीला वश करावे आणि त्यावर स्वार होऊन उज्जयिनीहून निघून जावे असा योगंधरायणाच्या कारस्थानाचा आराखडा असतो. योगंधरायण आपल्या कारस्थानाचे धागेदोरे जुळवीत असतानाच उज्जयिनीत उदयन वासवदत्तेला पाहतो आणि तिच्या सौंदर्याने मुग्ध होतो.
सतत तिचे तो चिंतन करू लागतो आणि अक्षरशः भ्रमिष्ट होतो. तिच्यावर त्याचे प्रेम जडले आहे हेही विदूषकाकडून योगंधरायणाला खात्रीपूर्वक समजते. आणि उदयनालाही लक्षात येते की कामदेवाने आपल्याला अधीन केले आहे, परंतु त्याला त्याचा निरुपाय आहे. भलत्याच वेळी उदयनाने असा प्रकार करावा याचा रागही योगंधरायणाला येतो. तरी देखील हे सगळं विसरून जाऊन प्रद्योताच्या कैदेतून सोडवण्यासाठी वाटेल ती खटपट करायची हा विचार योगंधरायण निश्चित करतो. आपला गुप्त हेतू उदयनाला कळावा अशी योगंधरायणाने गुप्तपणे व्यवस्था केलेली असते, परंतु कैदेतून नुसती सुटका करून घेण्यामध्ये उदयनाला काही अर्थ वाटत नाही. प्रद्योताच्या गर्वाचा निराश करावा, त्याचा उपमर्द करावा व त्याला चांगलाच धडा शिकवावा हा विचार त्याच्या मनात प्रबळ झालेला असतो. आणि योगंधरायणाने आपल्या कारस्थानाचे जाळे खुद्द राजवाड्यात पसरून ठेवल्यामुळे एक दिवस याच कारस्थानामुळे वासवदत्तेला बरोबर घेऊन उदयन पळून जातो. योगंधरायणाला पकडले असले तरी उदयनाची सुटका करण्याचे कारस्थान त्याचे सफळ झालेले असते. योगंधरायण कैदेत असता भरतरोहक नावाचा प्रद्योताचा अमात्य त्याला मुद्दामून भेटावयास येतो. अग्नीला साक्ष ठेवून प्रद्योताची कन्या शिष्या म्हणून पत्करल्यावर प्रत्यक्ष विवाह होण्यापूर्वीच उदयनाने तिला दूर पळवून नेली हा शुद्ध लुटारूपणा आहे असे भरतरोहक कुत्सितपणे बोलतो. परंतु हा उदयन महाराजांचा विवाहच होय. पत्नी म्हणून स्वीकार केल्याशिवाय उदयन वासवदत्तेला कधीच वीणा शिकवणार नाहीत असा उलट प्रश्न देखील तो विचारतो आणि ते त्याचे उत्तरही देतो. वासवदत्ता पळून गेल्याचे कळताच तिच्या आईचा फार संताप होतो. राजवाड्यातील गच्चीवरून उडी टाकण्यापर्यंत तिचा विचार जातो. प्रद्योत तिचे सांत्वन करतो. वासवदत्तेचा विवाह क्षात्रधर्माला अनुसरून असल्याने त्याचे दुःख करण्याचे कारण नाही आणि वासवदत्ता व उदयनाचे चित्र काढून त्यांचा औपचारिक विवाह समारंभ पार पाडावयास हरकत नाही असे सांगून आपल्या पत्नीचे तो समाधानही करतो आणि तिचे सांत्वन करताना म्हणतो की आपल्याला हवा तो जावई मिळाला आहे ना. वासवदत्तेचा उदयनाशी जडलेला संबंध प्रद्योताला मनातून रुचलेला आहे हे पाहून योगंधरायणही संतुष्ट होतो आणि येथेच प्रतिज्ञा योगंधरायण हे नाटक संपते. योगंधरायणाच्या कारस्थानाला पुढे यश येते. उदयनाची प्रद्योताच्या तावडीतून सुटकाही झालेली असते आणि ते वासवदत्तेशी विवाहही झालेला असतो. वासवदत्तेसारख्या असामान्य सौंदर्यशालिनी व गुणी पत्नीच्या सहवासात उदयन आपल्या राज्यकारभाराकडे दुर्लक्ष करतो. त्याला कर्तव्यदक्ष करण्याची योगंधरायण खूप खटपट करतो, परंतु त्याला यश येत नाही आणि उदयनाचे बहुतेक सर्वच राज्य शत्रूच्या हाती पडते. कौशांबी या राजधानीपुरतीच त्याची सत्ता मर्यादित राहते. योगंधरायण यामुळे खूप दुःखी होतो. उदयनाला त्याचे पूर्वीचे वैभव, आपले पूर्ण राज्य प्राप्त व्हावे, पूर्वीचा सारा मुलूक त्याच्या ताब्यात पुन्हा यावा यासाठी योगंधरायण सतत तळमळत असतो. मगध देशाचा राजा पराक्रमी जो राजा दर्शक याचे सहाय्य मिळाले तर शत्रूचा पराभव करणे शक्य आहे हे पुष्पकभद्राचे भाकीतही योगंधरायणाला पटते. या दर्शकाची पद्मावती नावाची एक रूपवती व गुणवती बहीण आहे. उदयनाचा विवाह या पद्मावतीशी झाला तर तो दर्शकाचा मेहुणा होईल आणि या नात्याचा संबंध जुळाल्यानंतर दर्शक राजा उदयनाला आपल्या सैन्याची मदत देईल व अशा प्रकारे उदयनाच्या शत्रूचा पाडाव करणे सोपे जाईल अशी योगंधरायणाची विचारसरणी आहे. पण या विचारसरणीमध्ये एक मोठे वैगुण्य दिसते. वासवदत्तेवर राजाचे अत्यंत उत्कट प्रेम आहे. जोपर्यंत वासवदत्ता जिवंत आहे तोपर्यंत दुसऱ्या स्त्रीचा विवाह करण्याची कल्पना देखील उदयनाच्या स्वप्नात तरी येईल का याविषयी योगंधरायणाची खात्री होते आणि योगंधरायणाच्या याच विचाराला जणू काही उत्तेजना मिळावी अशी एक घटना याच दरम्यान घडते. पद्मावती नावाची राजकुमारी ही उदयनाची राणी होणार असे भविष्य पुष्पकभद्र करतो
आणि याचबरोबर इतरही काही जाणत्या ज्योतिषांनी वर्तवलेलं हे भविष्य यौगंधरायणालाही मान्य होतं आणि त्यानुसार पद्मावती ही उदयनाची राणी होणार हे त्यांचे भविष्यही खरेच ठरले पाहिजे असा प्रयत्न मी करेन असा विचार त्याच्या मनात येऊन जातो. यामुळे उदयनाच्या हितासाठी आणखीन एक कारस्थान करायचा विचार त्याच्या मनात प्रबळ होतो. परंतु हे कारस्थान पूर्वी प्रद्योताच्या कैदेतून उदयनाला सोडवण्याच्या वेळी केलेल्या कारस्थानापेक्षा फार वेगळ्या स्वरूपाचे आणि अत्यंत धोक्याचेही असते. वासवदत्तेला संपूर्णपणे विश्वासात घेतल्याशिवाय हे कारस्थान यशस्वी होणार नाही याची शक्यता त्याला स्पष्ट दिसते. म्हणून यौगंधरायणाने प्रथम वासवदत्तेचे मन वळवून तिला आपल्या विश्वासात घेतले. वासवदत्ता मृत झाली अशी खोटी बातमी प्रसृत करावयाची आणि मग पद्मावतीचे राजाशी लग्न करून द्यावयाचे आणि त्यानंतर दर्शक राजाच्या मदतीने त्याला त्याचे राज्य पुन्हा मिळाल्यावर वासवदत्तेला पुन्हा राजाकडे घेऊन यावयाचे. तोपर्यंत वासवदत्ता आणि यौगंधरायण हे दोघेही अज्ञातवासात राहायचे असा हा यौगंधरायणाचा नवीन कारस्थानाचा आराखडा दिसतो. लावाणक नावाच्या लहानशा गावी शिकारीनिमित्त राजा काही दिवस राहिला असता यौगंधरायणाला आपले नाटक सुरू करण्याची उत्कृष्ट संधी मिळते. एकदा राजा शिकारीच्या निमित्ताने गावाबाहेर गेला असता यौगंधरायणाने साऱ्याच गावाला आग लावून दिली आणि वासवदत्ता व यौगंधरायण असे दोघेही आगीत जळून खाक झाली. ती जळून मेली अशी त्याने स्वतःच सर्वत्र बातमी पसरवली. या त्याच्या उपद्व्यापात रुमनवान देखील सामील होता आणि इतर अमात्यही. राजाच्या हितावर दृष्टी ठेवून यौगंधरायणाचे हे कारस्थान यशस्वी करण्याचा सर्वांनी जणू चंग केला होता. लावाणक गाव आगीत जळून गेल्यानंतर राजा शिकारीहून परत येतो. आल्याबरोबर वासवदत्तेच्या आणि यौगंधरायणाच्या भीषण अंताची बातमी त्याला समजते. त्याच्या शोकाला तेव्हा पारावार राहिला नाही. अमात्यांनी अतिशय प्रयत्न केले. त्याच्या मनाचे थोडेही समाधान होत नाही आणि अत्यंत रुदन अवस्थेत, अत्यंत विरही अवस्थेत, क्वचित बेशुद्ध, क्वचित जागेपणी अशा अवस्थेमध्ये त्याला अमात्य राजधानीत परत नेतात. इकडे अज्ञातवासात राहिलेले यौगंधरायणाने आणि वासवदत्तेने वेषांतर केलेले असते. यौगंधरायणाने संन्यासाचा वेश धारण केलेला असतो आणि वासवदत्तेने म्हणजेच अवंतिकेने अवंती देशातील एका स्त्रीचा वेश धारण केलेला असतो आणि ती दोघे फिरत फिरत मगध देशातील एका आश्रमात येतात आणि याच ठिकाणी स्वप्न वासवदत्तम नाटकाचा पहिला अंक सुरू होतो. तर मित्रांनो, ही सगळी पार्श्वभूमी ही स्वप्न वासवदत्तम नाटकाच्या सुरुवातीची आहे. जी पार्श्वभूमी घडल्यानंतर हे नाटक ह्या पद्धतीने सुरू झाले आहे आणि या पार्श्वभूमीचा अंदाज, या पार्श्वभूमीची माहिती तुम्हाला असावीच या हेतूने हा व्हिडिओ केलेला आहे. तो नीट ऐका, त्याचे पॉईंट्स काढा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचं कथानक घेऊ.